खूप साऱ्या शुभेच्छा दोस्ती ग्रुपच्या वतीनं, आयोजन कमिटीच्या वतीनं, समालोचन कक्षाच्या वतीनं आणि उपस्थित मान्यवरांच्या वतीनं. जशी मॅच स्टार्ट होईल 4 षटकांची या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा स्वराज लोडबे यांचा आवाज. बाबू भागणे कुठे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा. बाबू भागणे चार ओव्हरची मॅच आहे. ठीक दोन्ही सेमीफायनल 4 ओव्हर जे असतील याची नोंद घ्यायची आहे सर्व संघांनी. धन्यवाद मॅडी दादा. काय आवाज आहे. संघाचा किरण यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. किरण जिथे कुठे असाल त्यांनी स्टेजवर यायचं आहे. कमिटीचा कॉल असेल. अत्यंत मधुर आवाज आपण ऐकला मॅडी दादा यांचा. आणि आता ते जबाबदारी सोपत असताना दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहू शकता की 4 षटकांचा खेळ आहे. दोन्ही सेमीफायनल या 4 षटकांच्या असतील. दिव्यांश डी.आर. आज सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय त्यांनी आणि विजय क्रीडा मंडळ हा काल त्यांनी प्रवेश केला होता. बॉल आउट मध्ये एकही हिट नाही लागला. त्याच्यानंतर टॉस उडवला आणि त्याच्यामध्ये त्यांनी लक फॅक्टरच्या माध्यमातून कॉल दिला आणि ते थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश झाले. चला लेट्स स्टार्ट द गेम. आताचे वाजले 4:05. 4:05 पहिला चेंडू प्रगती पथावर असेल वैभव यांच्यासाठी. चांगला फटका. उत्कृष्ट चौकार. काय दर्जेदार स्ट्रोक वैभवच्या बॅट मधून. दणदणीत चौकार डीजे. माफ करा. गोलंदाजी मार्कवर दिनेश. तो दर्जेदार षटकार. अजून एक चेंडू सीमा रेषा पार. हा येतोय क्वालिटीचा कव्हर ड्राईव्ह चौकार. धन्यवाद डीजी. काय बॅटिंग आपल्याला म्हणावी लागेल. वैभव यांच्याकडून एक नवीन वैभव करत असताना नवीन विक्रम करत असताना आपण पाहतो त्यांना. तिसरा चेंडू. हा बॉडी लाईनचा हा चेंडू होता. चांगल्या चेंडूला सन्मान देणं किती गरजेचं असतं हे दाखवत असताना वैभव 2 खराब चेंडू समाचार जरूर घेतला. चांगल्या चेंडूला सन्मान दिला. मानवंदना दिली. संघाचा श्री गणेशा धमाकेदार रित्या खोलला. त्यांनी धमाकेदार रित्या खोलला. आणि पुढील चेंडू सोयरी चेंडू अवंत रूपात 1 भर पडेल. आणि सोयरी चेंडू संघाच्या धावसंख्येत 1 भर. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 9 धावा. आणि विजय राणे यांच्याकडून घोषणा आहे की आयवा कॅच साडे प्रेक्षकांसाठी 101 रुपयाचा पारितोषिक. एटीएम खुलं झालंय आता प्रेक्षकांसाठी देखील आयवा कॅच साठी 101 रुपयाचा पारितोषिक. चांगला फटका. अलॉंग दी कार्पेट चेंडू घेऊन काढला. निमणे येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत 1 धाव
ऑन स्ट्राईक असतील ते म्हणजे स्वप्नील. आयवा कॅच फक्त प्रेक्षकांसाठी असेल. डीपीएल साठी जे खेळाडू आहे जे खेळत आहेत ज्यांनी डीपीएल ची जर्सी परिधान केली आहे या वर्षीची त्यांना मात्र ही संधी नाहीये याची नोंद घ्यायची. दिवेश डीआर सॉलिड सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एक धमाकेदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. वाईड चेंडू स्वैर चेंडू संघाच्या धावसंख्येत अवांतर रूपात अजून एकने भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 11 धावा. शुभ आकडा लकी फिगर 1 11. किरण चांगला फटका ओव्हर पॉइंट रिजन. चेंडू जातोय भेदत क्षेत्ररक्षकांना पंच काय विचार करছে अद्याप ते धावतच आहेत आणि या धावाच असतील. चला फटका आपल्याला पाहायला मिळाला. 3 धावा इथे एकवटल्या गेल्या. किरण लवकरात लवकर यायचंय. मानवबळचा किरण स्टेजशी संपर्क साधायचे. किरण जगताप जिथे कुठे असाल त्याने लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आवर्जून विनंती असेल तुम्हाला. आणि काय सुरुवात आपल्याला पाहायला मिळते वैभव आणि स्वप्नील यांच्या बॅटमध्ये. अजून एक चांगला फटका पॉवर प्लेचा पूर्णपणे वापर. चेंडू जातोय हाय हँडसम A1 क्वालिटीचा धडाकेदार दर्जेदार षटकार. डीजे तर दिव्यांश डीआर जो संघ आहे तो सध्या टच मध्ये मॅच खेळून आजच्या दिवसामध्ये पोहोचतोय आणि थोडंसं कुठेतरी लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन देखील आपल्याला पाहायला मिळत आहे विजय क्रीडा मंडळ यांच्याकडून. तर खेळी करावी लागेल. सुरेश बुरबुरे चांगला चेंडू चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळते. स्विंग अँड मिस. सुरेश बुरबुरे चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं खेळाडू आहेत या विभागामधील. एक युनिक हेअरस्टाईल देखील आपण पाहतोय त्यांची. मोठा फटका उंच जरभरारी फिल्डर असतील तिथे ओमकार पाटील. सेफ एस दी हाऊस मयूर राणे असतील तिथे माफ करा. सेफ एस दी हाऊस आणि स्वप्नील बाद होतोय डगआउट मध्ये. मागच्या मॅच मध्ये देखील ते कमी धावसंख्येवर आउट होते. मागच्या मॅच मध्ये गोल्डन डकवर आणि आता 3 धावा अद्याप त्यांनी केल्या आहेत आणि आता बाद होत आहेत आणि त्यांची जागा घ्यायला जात आहेत सूरज इतली. संघाचे कर्णधार आहेत सुरेश भुरभुरे. एक चांगली ऍक्शन टेक्निकली साऊंड प्लेयर आहेत आणि आता तेवढी चांगली गोलंदाजी देखील करत असताना ते सुरेश भुरभुरे आपल्या संघासाठी अक्रॉस. चांगला फटका आपण पाहतोय. हात जरूर लागला. स्पेस थोडासा स्लो केला बॉलचा नाहीतर
आग लावत हा चेंडू गवताला जात होता, मात्र थोडस पाणी ओतलं गेलं हाताच्या माध्यमातून आणि थोडस चेंडूचा पेस कमी केला, त्याच्यामुळे आता येतील फक्त 2 धावा. वैभव काय धडाकेदार फलंदाजी आहे. उत्कृष्ट फलंदाजी तेवढीच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. मोठा फटका, उंच जरभरारी, ट्रॉफीला मानवंदना देणारा हा येतोय. हाय हॅन्ड हँडसम DPL चा षटकार. डीजे धन्यवाद. सुरेश भुरभुरेला आपली ओळख दाखवत असताना वैभव. अजून एक त्याच दर्जेदार फटका, पण आता मात्र फिल्डर असतील निम्ने आणि काही मिस्टेक, नो चान्स. वैभव इज अ बॅक टू द पॅव्हिलियन. सूरज इज ऑन द फायर. सुरेश धन्यवाद. डीजे महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची खेळी, निर्णायक मॅच मध्ये निर्णायक खेळी, धाडसी मॅच मध्ये धाडसी खेळी आपण पाहतोय. वैभवच्या बॅट मध्ये नुकतेच डगआउट मध्ये आलेत. सुरेश भुरभुरेनी हा झटका दिलाय. संघाची धावसंख्या अद्याप झाली ती 28 धावा. 28 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. रमेश ऑन स्ट्राईक असेल. मोठा फटका, कटर चेंडू, पंचांचा इशारा येतोय. येस, इट इज अ वाईड कॉल. अवंत रूपात भर पडते. संघाची धावसंख्या झाली आहे 29. 29 धावा. शेवटचा चेंडू प्रगती पथावर असेल सुरेश भुरभुरे. मोठा फटका जरूर खेळायचा होता. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. माझ्या मते डॉट चेंडू असेल. येस, इट इज अ डॉट बॉल. नो ऍक्शन फ्रॉम द अंपायर. ओनली रिप्लाय, दिस इज द डॉट बॉल. धन्यवाद. आता मात्र जबाबदारी सोपवली आहे. छोटे खांदे, जबाबदारी मोठी. पण त्या खांदे जरी छोटे असले तरी जबाबदारी मोठी घेण्याची क्षमता आहे. जसं मॅडी दादा मगाशी बोलला होता, कठीण रोल हा चांगल्या ऍक्टरलाच मिळतो. तसंच कठीण रोल इथे देत असताना निर्णायक षटक ठरू शकतं. कारण अद्याप धावा झाल्यात त्या म्हणजे 29 धावा. जर आपण सरासरीचा विचार केला तर 14.50 सरासरीने या धावा कुठल्या 14.50 सरासरीने 29 धावा 2 षटकामध्ये कुठल्या गेलेल्या आहेत. फील्ड प्लेसमेंट करत असताना पंच ताकीद द्यायचे त्यांना. फील्ड प्लेसमेंट लवकर करायचे. आणि बॉलरला रिप्लेस करतोय तो म्हणजे अथर्वला अमित. चांगलं डिसिजन घेतलंय की नाही हे आपल्याला कळेल. आणि अथर्वला हे मात्र पाठी ठेवलंय. माझ्यामध्ये स्लॉग ओव्हर्सच्या षटकामध्ये त्याला गोलंदाजीची जबाबदारी सोपवली जाईल. हॅलो, तिसरं षटक. प्रत्येक षटक निर्णायक असेल. पाहूया काय होतंय. डावखुराचा फलंदाज. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा घेतली. इनसाइड एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय वाईडिश फाईन लेगच्या रिजन मध्ये.
थर्डमॅनच्या रिजन मध्ये, माफ करा डावकुरा त्याचा फलंदाज आहे, त्याचं फायनलिस्ट रिजन. आणि संघाच्या धावसंख्येत एकनी भर पडते आणि संघाची धावसंख्या झाली आहे इज 30 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ ओनली 2 विकेट्स. वैभव वेल प्लेड, गुड बॅट्समॅन. आणि स्वप्नील ओपनर ऑफ दिस टीम. दिव्यांश DR is a good team showing the good game. All the best. अमित सामना करतोय तो म्हणजे रमेश. मोठा फटका, नो कनेक्शन, नो कनेक्टिव्हिटी, नो इंटरनेट, नो बफरिंग, ओनली डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अमित यांच्या माध्यमातून. नॉन स्ट्रायकर रेडी नव्हते. चांगला फटका, दर्जेदार स्ट्रोक. फिल्डर मात्र तिथे उपलब्ध असतील आणि उचलतील, फेकतील. सरळ वन बाउन्स त्यांच्या हातामध्ये चेंडूने ट्रॅव्हल केला. थोडस 2-3 फूट इथे, 2-3 फूट तिथे चेंडू सीमारेषा पार असता, पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चांगलं फील्ड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळतं. डावकुरा त्याचा फलंदाज सूरज इपली गोलंदाजी करतो. अमित जवळ आपण ह्या ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा आल्यात आणि संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 31. फलंदाज बाद होतोय. इथे मात्र धक्का लागतोय कर्णधाराच्या स्वरूपामध्ये. सूरज इपले इज बॅक टू द डगआउट. डीजे बॅट्समॅन कोण गेला? अरविंद. बॅट्समॅन अरविंद ना? अरविंद हा स्ट्राईक असतो. सर अमित चांगली गोलंदाजी अद्याप त्याने केली आहे. विकेट देखील त्याने प्राप्त केला. मी म्हटलं होतं निर्णायक षटक ठरेल का हे पाहणं खूप गरजेचं होतं आणि निर्णायक षटक मात्र ठरतंय. स्ट्राईकवर अरविंद. मोठा फटका, उतुंग झर भरारी. चेंडू ट्रॅव्हल करतोय, निम्न कॅच खाली असतील आणि हा लागणारा मात्र 4था झटका दिव्यांश DR या संघासाठी. अरविंद इज बॅक टू द पॅव्हिलियन ऑन गोल्डन डक. डीजे
चौथं षटक मार्गस्थ, शेवटचं षटक, निर्णायक षटक या मॅचचं 4 ओव्हरचा सामना निमणे. चांगला चेंडू, फलंदाज होतोय बाद, हा लागणारा लगातार चौथा झटका. रमेश इज बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे आपण पाहतोय की कुठे मॅच चालली होती आणि आता कुठेही मॅच चालली आहे. कारण जर आपण विचार केला तर पहिल्या 2 षटकांचा तब्बल 29 धावा होत्या आणि जर आता आपण विचार करतोय तर पुढील 7 चेंडू मध्ये तब्बल फक्त आणि फक्त 2 धावा एकवटल्या गेल्यात. 7 चेंडू मध्ये फक्त 2 धावा देत असताना विजय क्रीडा मंडळ इज बॅक इन द फॉर्म. मोठा फटका, उतुंग जर बराडी काय असेल हे पाहणं गरजेचं असेल. एक मिनिट, पंच गळवाज. फलंदाज बाद असेल. मयूर राणेसाठी 101 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत. अमितेश मिश्राकडून 101 रुपयाचं पारितोषिक मयूर राणेसाठी. सलग हा लागणारा 5वा झटका आहे. जर आपण विचार केला मागच्या 3 चेंडूवर 3 फलंदाज बाद झाले आणि आत्ता या षटकामध्ये लगातार 2 गडी बाद झाले. हॅट्रिक चेंडू असेल, पारितोषिक असेल हॅट्रिक साठी तर कळवायचं. हॅट्रिक चेंडू असेल निमणे यांचा. चांगला चेंडू, वॉड बॉल, वॉड स्विंग. फलंदाज मात्र जरूर बाद झाले असते. ओव्हर फेकी, थ्रो फेकी होते का पाहणं गरजेचं असेल. यस, 2 रन्स, 2 धावा अर्जित करतात आणि लगातार 6व्या चेंडूला ही धाव येते कारण 5 गडी बाद झाले आणि हा 6व्या चेंडूवर 2 धावा. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 33 धावा. 5 चेंडू नंतर 2 धावा अर्जित केल्यात. बॅटची कडा घेतली, माफ करा वाईट चेंडू असं इथून वाटलं. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला, डिफ्लेक्शन झाला, माझ्यामध्ये स्विंग मुळे झालं असेल. आशिष साठी पारितोषिक लागू होते. प्रत्येक षटकारासाठी अमितेश मिश्रा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. मोठा फटका खेळायचा होता. चांगले यशरक्षण आपल्याला जरूर पाहायला मिळालं असं. थोडंसं मिसटायमिंग मुळे पलक झपकते भाग पडे और 1 रन प्राप्त किया. आणि आता संघाची धावसंख्या झाली होती म्हणजे 35 धावा. 35 ऑन द बोर्ड. 2 चेंडू बाकी आहेत आणि जरा 5 बॉल झाले. एक मिनिट काउंट केले जाते. 22 देतात त्याचं. 22च्या स्वरूपात 1 धाव. 2 चेंडू शिल्लक असतील. दोन चेंडू शेष असतील. अजून 5 धावा 40 इथे जाऊ शकतात का पाहण्याचं गरजेचं.
चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो आशिष यांच्या बॅट मधून. 2 धावेचा मानस जरूर करतील. उचल फेकी करतील, थ्रो फेकी करतील. 3 धावेचा मानस. व्हॉट रनिंग बिटवीन द विकेट. काय रनिंग आपल्याला पाहायला मिळते. दिनेश डियर तुम्हाला आवर्जून विनंती असेल की थोडस पाठी राहायचं, बसून घ्यायचं, कारण जास्त आरडाओरडा करायचं नाही आहे. टाळ्यांच्या घसरात तुम्ही त्यांचं स्वागत जरूर करू शकता. थोडस मेंटेन करायचं. मॅनर्स खूप महत्वाचे आहेत क्रिकेटमध्ये. जेंटलमॅनचं गेम आहे, तर दाखवायचं. संघाची धावसंख्या झाली ती 38 धावा. शेवटचा चेंडू, चांगला चेंडू, अलगरिता चेंडू खेळून काढला. चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ, एकदम लगत, आणि दोन काढले ना, नाही 3 काढले. आताच काय पंच कळवायचं. 3 धावा. षटक समाप्त झालं. आता जे 3 धावा असतील, झाले ओव्हर संपले. षटक समाप्त झालंय. 4:30 वाजलेत. 2 मिनिटांचा कालावधी असेल सेटअप करण्यासाठी. 2 वाजून किती वाजले, 4:27 झाले. ठीक 4:30 वाजता दुसऱ्या या सत्राचं सुरुवात होईल. आणि संघाची धावसंख्या झाली ती 41 धावा आणि 42 धाव्यांचं आव्हान असेल. 24 चेंडू आणि 42 धावा. आणि विनंती असेल की संघाचं नाव काय? यश PS आणि मानव पार्क संघनायक नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं आहे. आणि आता दुसऱ्या सत्रातलं आपण आवाज ऐकूया का. बुलंद आवाज, मंत्रमुग्ध करणारा आवाज मॅडी दादा यांचा. पटनायक यांना विनंती असेल, रोहित पटनायक आणि योगेश तुम्ही पण जायचंय टॉस साठी. रोहित पटनायक नाणेफेकीचा कौल करतील. हा होणारा सामना यश PS आणि मानव पार्क. ओव्हर टू यू मॅडी दादा. चला विनंती असेल आपण प्लीज फास्ट मॅच कव्हर करायची आहे. पहिली सेमीफायनल तुम्ही अनुभवता आणि या पहिल्या सेमीफायनल मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये बरोबर 4:30 सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. टॉसचा कॉल होतो या ठिकाणी मानव पार्क. चला आपण खेळाडू बाहेरून जायचं, ग्राउंडच्या बाहेरून जायचंय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चांगली गोलंदाजी पूर्वार्धामध्ये राहिली आहे. 42 धाबांचं टार्गेट असेल. 41 धाबा तुम्ही पाहिला. चला विजय क्रीडा मंडळ आपण उशीर नका करू. सलामीची जोडी विजय क्रीडा मंडळ. बेचाळीस धाबांची गरज 4 षटकांमध्ये. चांगली मॅच तुमच्या समोर. पहिली सेमीफायनल दोस्ती प्रीमियर लीग 2021 पर्व दुसरं सीझन 2 मध्ये
सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. साईड स्क्रीन समोर समोरच्या दिशेने जे खेळाडू बसलेले त्यांना विनंती उठायची तिथून. समोर साईड स्क्रीन जवळ जे खेळाडू बसलेले आहेत मानव पार्क, टीम मानव पार्क, आपण उठायचं तिथून. आवाज येतो का समोरच्या खेळाडूंना? स्क्रीन समोर जे बसलेत सामना चालू करा. 42 धावांची गरज आहे. वैभव चांगले मॅच तुम्ही पाहू शकता. 42 धावांची गरज. पहिले षटक, पहिलाच आणि पहिल्याच बॉलवरती सफलता. फलंदाज होईल बाद. दिनेशला परतावा लागतंय आणि पहिला धक्का लागत असताना विजय क्रीडा मंडळ टीमला हा बिग विकेट, बिग लॉस, गोल्डन डकची शिकार. मॅच तुम्ही पाहू शकता. तर पहिली सेमीफायनल या स्कोर टप्प्याचा बॉल रिव्हर्स हॅटन, एक धाव तिथे मिळते आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती अद्यापपर्यंत एकच धाव. 42चं टार्गेट असताना दरम्यान काही मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होईल. अंतिम क्षणामध्ये आपल्याला सेकंड सेमीफायनल त्यानंतर मेगा फायनल या मॅचची झेलची संधी. नवनाथ मध्ये चेंडू टाबल होतोय. शतक शक्यता वेगाने तोपर्यंत मिळता येईल या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली ती 3 या आकड्यावरती. 42चं टार्गेट आहे. 10.50 हा स्किंग रन रेट होतं या मॅचचा. गोलंदाज तयार वैभव. यावेळेस लक्षित. व्हाट अ शॉट, व्हाट अ ग्रेट शॉट. चेंडू सरळ चालला. स्क्वेअर ऑफ द विकेट. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा जबरदस्त षटकार. 6 धावाने मात्र धाव फलक पुढे सरकतंय. सुरुवातीला वैभवचं षटक अत्यंत चांगलं होतं, परंतु या मॅच मध्ये काय घडतंय? 10.50 42 धावांची गरज. हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल, कारण महत्वाची लढत या दोन्ही संघाला अपेक्षा असेल मेगा फायनल मध्ये आम्हाला जायचंय. अजून एका वेळेस फटका दर्जेदार आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट आणि तो चेंडू अडलाय. दुसरी धाव, ही तिसरी धाव आणि 4 धावा इथे कंप्लीट असतील. आवाज करू नका विजय क्रीडा मंडळ. संकेत, भूषण आणि प्रितेश आवाज करायचा नाही आहे. एक शॉट असेल फक्त 3च धावा. 3 धावेने टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती 12 रन्स. चांगली सुरुवात मी तर म्हणेन सुरुवातीला केली गोलंदाज वैभवने आणि आता मात्र या मॅच मध्ये अतिशय
12 धावा फलकावरती. आता जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. हॅलो हॅलो 18 बॉल आणि 30 धावांची गरज. हॅलो 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 चेक. सन्मान आदरणीय सन्माननीय बदलापूर शहराचे लाडके व्यक्तिमत्व, बदलापूर शहराचे लाडके शहर प्रमुख आदरणीय वामनशेठ बारकू म्हात्रे यांचे इथे आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत साहेब. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. दोस्ती प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष सहर्ष मनपूर्वक स्वागत. यावेळेस इथे लाईन चांगली पाहायला मिळते. समीकरण 18 बॉल आणि 30 धावांचं चांगलं व्यक्तिमत्व तुम्हाला व्यासपीठावरती पाहायला मिळतंय. मॅच जिंकून दिली जर का. सुरेश बुरबुरेला पाहू शकता. 2 षटकार लगावले तर विजय राणे यांच्या माध्यमातून मोरिया ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज. 2 षटकारासाठी 2 धावा इथे एकवटल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 शॉट असेल, फक्त एकच धाव तिथे ऍड करा. बघा नक्कीच दुष्काळ अगोदरच आणि दुष्काळामध्ये 13वा महिना. 42 धावांची गरज आहे. चांगले मॅच तुमच्या समोर रंगतीये. जबरदस्त संघ डी पॉइंटला आपण पाहिलं तर चांगला फटका येतो. सन्मान मॅचचा आनंद घेताना आपण पाहतो आदरणीय वामनशेठ बारकू म्हात्रे बदलापूर शहराच्या सर्वांचे लाडके शहर प्रमुख त्यांचं आगमन झालं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या व्यासपीठामध्ये जॉईंट चालू असतील ही पहिली सेमीफायनल. यावेळेस पिच बॉल फटका चांगला आहे, दर्जेदार, परंतु तितकाच चांगला असेल. टीपला गेलाय स्वप्नीलच्या माध्यमातून. धक्का क्रमांक लागणारा हा दुसरा टीम विजय क्रीडा मंडळ या संघाला. विथ म्युझिक स्वराज तुम्हाला पाहायला मिळत आहे. हॅलो हॅलो काय झेल तिथे टीपला. हॅलो 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 षटक क्रमांक दुसरा आणि 2 षटकांच्या त्याला सेटिंगच नाही जमत. रमेशला पाहू शकाल. गोलंदाजी करत असताना अद्यापर्यंत मकरंद आम्हाला सांगतात चांगले गुणसंख्या लेखक, भरपूर चांगला अनुभव त्यांचा देखील. त्यांच्या सुवर्ण अक्षराने हे धावफलक सजवलं जात आहे. पहिली सेमीफायनल तुमच्या समोर आणि टीमची टोटल वेळेस अद्यापर्यंत 14 धावा. 42 ची गरज आहे. समीकरण होतं आस्किंग रन रेट 10.50 प्रति षटकामागे. 4 षटकामध्ये तुम्हाला या धावा बनवायच्या होत्या, चेस करायच्या होत्या, परंतु 2 गडी त्यांनी गमावलेत. 2 विकेट आणि हा संघ आता अडचणीत सापडलाय की काय असं वाटतंय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, तुल्यबल संघ आहेत आणि एकाच कॅलिबरचे संघ आहेत. या मॅचमध्ये आपण पाहतो पहिली सेमीफायनल एकच संघ. दोन्ही संघासाठी तुम्हाला तुमच्या स्वप्नाला सांगू नका तुम्हाला अडचणी किती आहेत, परंतु या मॅचमध्ये तुमच्या अडचणीला जरूर सांगा की या स्पर्धेमधील तुमची किती मोठी आहेत आणि ते स्वप्न पूर्ण करायचे आहेत. दोन्ही संघ प्रयत्न करतात. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये. सामना फास्ट करायचा, अन्यथा अंतिम सामना हा 2 षटकांचा खेळला जाईल याची नोंद घ्यायची आहे. जितकं वेळ तुम्ही घ्याल. यावेळेस इथे लाईन चांगली पाहायला मिळते की नाही हे पंच दर्शवतात. एस इट इज वाईड बॉल
अवांतर धाव आणि अवांतर धावेने टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती 15 धावा. 15 धावा धाव फलकावरती आहेत. 15 रन्स. लाईव्ह टेलिकास्ट 10 क्रिक या वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. आपल्या स्मार्टफोनवरती, आपल्या लॅपटॉपवरती, आपल्या टीव्ही वरती या स्पर्धेचा आनंद तुम्ही घेऊ शकता आणि भरपूर चांगला 16 क्रिकेटचा या क्रीडांगणावरती रंगत असताना हा दैदिप्यमान सोहळा यावेळेस इथे लाईन पाहावी लागेल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील तर होते, परंतु यासाठी वाईड बॉल. म्हणजेच कदाचित ही अपील वाईडला झाकण्यासाठी केली नसेल ना, असं चित्र मैदानावरती आहे आणि ते चित्र स्पष्ट झालंय की पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड आहे. धावसंख्या फलकावरती 16. 42चं टार्गेट आहे. भरपूर चांगला अनुभव गोलंदाजाकडे, भरपूर चांगला अनुभव आपण पाहिला तर संकेत मोरेकडे देखील आहे. संकेत मोरेला कोण मिसेल, कारण हा व्यवसाय खेळाडू आहे. सुरेश बुरबुरे हा व्यवसाय खेळाडू आहे. माहिती आहे. 16 धावा. यावेळेस कव्हरच्या दिशेने अप्रतिम कव्हर डाव. यावेळेस एक धाव तिथे मिळते आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो. प्रगती पथावरती असताना टीमची टोटल पुढे सरकते 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 12, त्यामध्ये 1 विकेट. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा खूप कमी पाहायला मिळतात, अद्यापपर्यंत 5. त्याचं कारण आहे की रमेशची अत्यंत चांगली गोलंदाजी आणि गोलंदाजी मार्कवरती चांगलं समीकरण गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 42चं टार्गेट आहे. सामना स्पीडअप करा. भरपूर वेळ तुम्ही घेताय दिव्यांश DR, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज देखील केलं जाईल आणि अंतिम सामना हा कमी षटकाचा गोलंदाज याची नोंद घ्यायची आहे. बॅटची कडा, चेंडू गरंगाळत राहिला. एक धाव तर कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न बघायचा किती वेगाने चेंडू. रिस्की सिंगल यावेळेस कंप्लीट आणि थ्रोफेकी खराब पाहायला मिळते. विजय क्रीडा मंडळ संघाला विनंती करून आपण जागेवरून उठायचं नाहीये. दरम्यान अण्णा कुलकर्णी यांचं देखील आगमन होतं. सहर्ष मनपूर्वक स्वागत. 2 व्यक्तिमत्व आमच्या या व्यासपीठावरती. बदलापूर शहराचे लाडके शहर प्रमुख, कोळगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय वामन शिरबारखू म्हात्रे आणि त्यांच्या समवेत अण्णा कुलकर्णी यांचं देखील आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. मॅच लगेच स्टार्ट करा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतो यावेळेस 20. येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. 12 चेंडू 22. 11च्या सरासरीने 22 धावा बनवायचे आहेत. नेक्स्ट मॅच सेकंड सेमीफायनल तुमच्या समोर येईल. एका बाजूला मानव पार्क आणि दुसऱ्या बाजूला यश PS. बारा चेंडू आणि 22 धावांची गरज. चला सामना स्पीडअप करायचे. भरपूर उशीर तुम्ही घेत आहेत. दिव्यांश DR क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना तुम्हाला लगेच मॅच मध्ये कमबॅक करायचं. सामन्याचा रिथम तुम्ही तोडताय, कारण भरपूर चांगला सामना. प्रेक्षकांची वाढती गर्दी. आज सुपर संडेचा दिवस आणि या सुपर संडेला नक्कीच विदाऊट तिकीट फुल टाइमपास प्रेक्षक वर्ग आनंद घेत असताना 12 आणि 22. 12 बॉल 22 धाबा. 22 धाबा 12 बॉल. बारा चेंडू आणि 22 धाबांची गरज. स्ट्रायकिंगला सुरेश. यावेळेस इथे स्कूप केलाय. फटका चाललाय फाईन क्षेत्राकडे. चेंडू ट्रॅव्हल होतोय.
आणि इथे अंपायर डिसिजन ऑन फील्ड. भूषणधर आपण बसायचं प्लीज. संघ मालक असतील, तुम्ही संघ नायक असताल तर कोऑपरेट करा. संघ डिसिजन. प्रेक्षकांना तिथे विनंती करा मागे जायचं, तुम्ही थोडंसं मागे बसायचं. खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, बघा पंच तिथे व्हेरीफाय करतील. याच दरम्यान रुपालीताई घोरपडे यांचं इथे आगमन होतं, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. काल त्यांच्या शुभास आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा केला. सगळ्या खेळाडूंना विनंती करायला ज्या आतमध्ये यायचं. आपण क्षेत्ररक्षण करत असताना संघ दिव्यांश DR हॅलो. ऑनफिल्ड अंपायर आपला निर्णय तुम्ही कळवायचा आहे. विजय राणे आपण टॉस निर्णय कळवायचा. हॅलो अरे दादा दीपक ना प्लीज फास्ट. दीपक मॅच मध्ये हॅलो हॅलो थोडस ट्रिपल. दीपक हॅलो हॅलो बेस आउट. हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो 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 माईक चेक. पुढची सेमी फायनल 3 ओव्हरची होईल. चला जास्त वेळ झाला तर कदाचित पुढची षटकं कमी करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. दिव्यांश DR ऑनफिल्ड दोन्ही संघाला जो निर्णय असेल तो मान्य पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. तिथे खेळाडू असतील JD रोहित आपण चौकशी करा. ऑनफिल्ड अंपायर आपला निर्णय तुम्ही कळवायचा आहे. ऑन फील्ड अंपायर आपण निर्णय कळवायचा. चौकार आहे की नाही 2 दाबा. ओके मॅच कंटिन्यू. दिव्यांश DR संघाला विनंती असेल तुम्ही क्षेत्ररक्षण सजवायचं, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवा. मॅच कंटिन्यू करायची आहे. 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. समीकरण असेल 11 बॉल 20 धावा. ऑनफिल्ड डिसिजन असेल तो 2 धाबांचा. 11 बॉल आणि 20 धावांचा. चला प्रेक्षकांना विनंती करून आपण आवाज करायचा नाही. याच दरम्यान
माननीय सौभाग्यवती प्रणिताताई कुलकर्णी यांचं इथे आगमन होत आहे. माजी नगरसेविका कुलगा बदलापूर नगर परिषद. त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. यावेळेस इथे कव्हरच्या दिशेने आपण पाहतो फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्क्वेअर अप नक्कीच आपण पाहतोय स्क्वेअर कटचा फटका होता डीप बॅकवर्ड पॉइंटला. डीप पॉइंटला आपण पाहतोय आणि ही दुहेरी धाब्याने टीमची टोटल या स्कोर कार्ड वरती पुढे सरकते. समीकरण होतं 12 चेंडू आणि 22 धावांचं. मकरंद आम्हाला सांगतात की या मॅच मध्ये अजूनही भरपूर चुरस निर्माण व्हायची आहे, कारण या षटकामध्ये पूर्णपणे भवितव्य असेल. या षटकात जर जास्त धावा आल्या तर विजय क्रीडा मंडळ हा संघ विजय होऊ शकतो, परंतु कमी धावा जर रोखल्या तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा मॅच में ट्विस्ट. लाईन चांगली आहे, अप्रतिम बॉल, सुपर डिलिव्हरी. यावेळेस आपण पाहतो गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून हा चेंडू डॉट आला. टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती 24. 18 धावांची अद्याप गरज असेल. येणारे बॉल शिल्लक असेल 9, म्हणजे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला दुहेरी 11 दुहेरी धाव घ्यावी लागेल तरच या मॅच मध्ये विजय क्रीडा मंडळ हा संघ सेमीफायनल मधून मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. जर या धावा रोखल्या तर इथे गोलंदाजी करणारा दिव्यांश DR हा संघ या मॅच मधून मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. जबरदस्त सामना. यावेळेस बॅटची कडा क्षेत्ररक्षक ताईना शॉर्ट फाईन लेगला आपण पाहतोय एक धाव इथे कंप्लीट. दुसरा धाबेचा प्रयत्न होत नाहीये आणि एकेरी धाबेवरती समाधान मानावं लागतं. भरपूर चांगले प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात, दोन्ही संघाला प्रोत्साहित करतात. नक्कीच जशी जशी मॅच तापेल तसे तसं प्रेक्षकांचा इथे उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हाला पाहायला मिळेल, टाळ्यांचा आवाज तुम्हाला पाहायला मिळेल. हे मॅच रफ अँड टफ आहे, महत्वाचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये आणि जो संघ पराभूत होईल तो संघ 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. हा एक क्रिकेटचा थरार. दोस्ती प्रीमियर लीग 2021 पर्व दुसरं सीझन 2 मध्ये टीमची टोटल 25. आखो टप्प्याचा बॉल आणि त्याला पाठवलंय सरळ सीमारेषा पार. संकेत मोरेच्या बॅट मधून यावेळेस निघतायत अग्नीच्या ज्वाला आणि बाहेर पडतोय हा तोफेचा गोळा षटकार. पूर्णपणे अशा पल्लवित केल्यात विजय क्रीडा मंडळ या संघाच्या. टीमची टोटल यावेळेस 6 ने उंचावते 31 या आकड्यावरती. 11 धावांची गरज, अजूनही 7 बॉल 11 धावा. मॅच कंटिन्यू करायची आहे. भरपूर वेळ तुम्ही घेताय. दिव्यांश DR ऑफिशियल तुम्ही काउंट डाऊन चालू करा. सक्त ताकीद द्या. 37 मिनिटं होत आहेत 4 षटकासाठी. अजून एक षटक बाकी असेल. 6 बॉल आणि 11 धावांची गरज. स्ट्रायकिंगला संकेत मोरे. यावेळेस लाईन चांगली आहे, सबमरीन डिलिव्हरी. हा चेंडू आला डॉट. आता अंतिम षटकामध्ये मॅच जास्त टीम मीटिंग करायची नाही, पंच सांगायचे, ताकीद द्यायची. जो गोलंदाज असेल त्याला गोलंदाजी द्या आणि फायनल डिसिजन हेच असेल. येणारे 6 चेंडू 11 धावांची गरज. सहा चेंडू आणि 11 धावांची गरज. सामना लगेच चालू करायचा.
दोन्ही संघ भरपूर चांगले प्रयत्न करतात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अंतिम षटकामध्ये अरविंद गोलंदाज. चांगली मॅच. 6 चेंडू 11 धावा. 11 धावा 6 चेंडू. कुछ किए बिना जैसे कार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 6 चेंडू 11 धावांची गरज. वॉट अ मॅच. जास्त वेळ तुम्ही घेत आहेत विजय क्रीडा मंडळ. दोन्ही संघांना ताकीद दिली जाईल. 6 चेंडू 11 धावांची गरज. अंतिम षटकामध्ये ही मॅच. स्ट्राईक गेला सुरेश. नॉन स्ट्राईक गेला संकेत. ऑन साईडला अलंग कार्पेट. मिड विकेटला पण पाहतो शतक्ष वेगाने येतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट. 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते. यावेळेस 33 या आकड्यावरती. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. जो संघ जिंकेल तो संघ मेगा फायनल मध्ये आणि जो संघ पराभूत होईल त्याचा प्रवास नक्कीच 3ऱ्या-4थ्या क्रमांकापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. अरविंद हा गोलंदाज. भरोशाचा गोलंदाज दिव्यांश डीएस संघाचा. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक चांगला सेल आणि फलंदाज होईल बाद. सुरेश बुरबुरेला परतावा लागेल आणि चांगला झेल टिपत असताना बिग विकेट बिग लॉस. सुरेश बुरबुरे बॅक टू द डगआउट. काय झेल किती टिपत. सूरज हिपली स्वतः संघनायक दिव्यांश डीआर टीमचे. त्याने टिपलेला हा झेल आणि या मॅच मध्ये ही झेल होती, ही कॅच होती की ही मॅच होती याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. मान्यवरांच्या उपस्थितीत चालू असलेला हा जबरदस्त संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. आदरणीय वामन शिडबार को मात्रे, आदरणीय प्रशांत अण्णा कुलकर्णी, आदरणीय प्रणयताई कुलकर्णी आणि आदरणीय रुपालीताई घोरपडे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेली मॅच. 4 चेंडू 9 धावांची गरज. स्ट्राईक फलंदाज संकेत मोरे. लाईन पाहावी लागेल. चुकीची लाईन. अवे फ्रॉम बॉडी. शरीरापासून थोडासा चेंडू दूर ठेवला. ऍसिड वाईड बॉल. एक धाव तिथे मिळते आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 34 धावा. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. चार चेंडू आणि 8 धावांची गरज. यामुळे टॉपेज लिडिंग एज आणि फलंदाज होतील बाद. संकेतला परतावा लागेल. दिव्यांश डीआर संघाला मिळणारी अजून एक सफलता मोठी. संकेत मोरे बॅक टू द डगआउट.
एखादा डॉट चेंडू गोलंदाजी करत असताना दिव्यांश DR या संघाला कमबॅक करून देईल. आणि यावेळेस इथे फलंदाज होईल बाद धावबादशा रोपण. एक चेंडू 5 धावा. प्रेक्षकांना विनंती असेल, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दोन्ही संघासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. एक चेंडू 5 धावांची गरज. वानोपार्क संघाला विनंती असेल, चालू सामना संपल्यानंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. ती मॅच असेल 3 षटकांची. एक बॉल 5 धावांची गरज. जबरदस्त मॅच. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना. क्रिकेटचा विजय होतोय. विजय आमच्या आयोजकांचा होतोय. विजय सर्व प्रेक्षकांचा. विजय दोस्ती ग्रुपचा विजय. एक चेंडू 5 धावांची गरज. एक चेंडू 5 धावा. सामना आवडला असेल तर फक्त टाळ्या झाल्या पाहिजेत या बॉलसाठी. 1-5 आणि हा डॉट बॉल. सामना जिंकला दिव्यांश DR संघाने आणि संघ जाऊन पोहोचलाय यावेळेस अंतिम मेगा फायनल मध्ये. वेल प्लेड बॉईज अँड हायलाइट टीम विजय क्रीडा मंडळ.